जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट सागर देवरे. मी घेऊन आलो आहे विसल ब्लोअरचा चौथा भाग. तत्पूर्वी मी तमाम मुलुंडकरांना आणि इतर नागरिकांनाही सांगू इच्छितो की पीएपी म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स यांच्यासाठी सुरू असलेला प्रकल्प आणि मुलुंड भांडूप विक्रोळीमध्ये सुरू होणारा धारावी पुनर्वसन प्रकल्प हे दोन वेगळे प्रकल्प आहेत. त्याच्यामुळे गल्लत करू नका. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा मिठागरांच्या जागांवरती त्याचबरोबर ऑक्ट्राय नाका आणि डम्पिंगच्या जागेवरती होणार आहे आणि पीएपी प्रकल्प जो आता सुरू आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची काम कुठपर्यंत आलं याची माहिती दिली. तो मराठा मंडळ म्हणजेच केळकर कॉलेज जवळ सुरू आहे. त्यामुळे गल्लत करू नका एवढंच सांगतो. पीएपी प्रकल्पामुळे मुलुंडमध्ये ज्या समस्या निर्माण होणार आहे त्याबाबत आज आणि याच्या पुढच्या काही भागांमध्ये मी सांगणार आहे. मुलुंड पूर्वला तुम्ही जेव्हा हायवेवरून आतमध्ये येता तेव्हा एकच प्रवेशद्वार आहे आणि सायंकाळच्या वेळेला लोकांना आतमध्ये यायला एक तास लागतो. विचार करा, मुलुंड पूर्वमध्ये 7,500 घरांची जेव्हा निर्मिती होईल, या 7,500 घरांमध्ये किमान 4,000 वाहनं येतील. मग त्या रिक्षा असतील, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, तर ही वाहनं सुद्धा हायवेवरनं एकाच रस्त्यावरनं येणार आहेत. विचार करा, या वाहनांची जेव्हा भर आपल्या मुलुंडच्या या ट्रॅफिक मध्ये होईल तेव्हा काय अवस्था निर्माण होईल. आजच आपल्याला आतमध्ये यायला 1 तास लागतो. गेले अनेक वर्ष आपण सर्वजण मुलुंड पूर्वला पर्यायी रस्त्याची मागणी करत आहोत. ती मागणी कोणाकडनंच पूर्ण झालेली नाही आणि अशात या 4,000 वाहनांची भर होणार आहे. आता ही 4,000 वाहनं काय हवेतून येणार आहेत का? त्यांना यायला हाच रस्ता लागणार आहे, याचा कुठलाही विचार करण्यात आलेला. रोज संध्याकाळी मुलुंडमध्ये शिरायला जवळपास अर्धा तास जातोय. बघा, मुलुंडे अर्धा तास रोज मुलुंडमध्ये शिरायला जातो. ह्याच्यावरती अजून सोल्युशन नाही केलं, पण 7,500 घरं तर बांधायची आहेत. ते येणार कुठनं? हवेत न उडत डायरेक्ट पडणार घरात, इकडनंच जाणार आहेत ना. हे बघा, हे ट्रॅफिक आहे मुलुंडचं. आम्हा दाखवतो. मुलुंड पूर्वमध्ये गेले अनेक वर्ष आरटीओच्या मार्फत नो पार्किंग वरती कारवाई केली जाते, कारण आपल्या इकडे पे एंड पार्कची सुविधा नाहीये. रस्त्यावरती आपल्याला वाहनं लावायला लागतात. मग ही 4,000 वाहनं जेव्हा वाढतील तेव्हा या प्रोजेक्टमध्ये केवळ 1,000 वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुन्हा ही वाहनं कुठे पार्क केली जातील? तर मुलुंड पूर्वच्या विविध रस्त्यांवरती. म्हणजे ट्रॅफिकची समस्या सुद्धा वाढणार आहे. याचा कुठलाही विचार हा प्रोजेक्ट पारित करताना केलेला नाही आणि म्हणूनच आमचा हा अट्टहास आहे की या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे, कारण आमच्या दैनंदिन जीवनावरती आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. पुढच्या भागामध्ये मी पुढच्या काही समस्यांबाबत नक्कीच सांगेन. तोपर्यंत धन्यवाद.